मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना चांगलेच टोले लगावले होते। आणि याच वरनं आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर दिलंय। एकनाथ शिंदेंचं वाचन वाढलेलं दिसतं, त्यांना मराठी वाचता येतं असं दिसतं। त्यांना जाऊन माझा प्रश्न विचारा आत्ता लगेच, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? हे नाटक कोणत्या साली आलं? हे नाटक आपण पाहिलं का? इतिहास काळामधली भाऊबंदकी नष्ट झाल्यावरती या राज्यात शिवशाही अवतरली। कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे त्या नाटकाचे लेखक, आणि त्यांनी भाऊबंदकीच्या माध्यमातून एक चित्र महाराष्ट्राला दाखवलं की भाऊबंदकी आहे तोपर्यंत हे राज्य आपलं होणार, एकत्र आलं पाहिजे मराठी लोकांनी, देशातल्या लोकांनी। तेव्हा भाऊबंदकीचा जो संदेश आहे तो संदेश बिंद्यानं अस्वस्थ करतोय। संजय राऊत म्हणतात की शिवसेना भवन हे ऐक्याचं प्रतीक आहे। हो, जर का तुम्हाला शिवसेना भवन ऐक्याचं प्रतीक करायचं असेल तर जे मनसैनिक हिंदुत्वासाठी लढतात, जे राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे चालवण्याचं काम करतायत, त्या सन्माननीय राज ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादाचा वारसा द्या, त्यांना पक्षप्रमुख म्हणून घोषित करा, तरच खऱ्या अर्थानं शिवसेना भवन हे ऐक्याचं प्रतीक म्हणून सिद्ध होईल। 20 वर्षानंतर मनसैनिक शिवसेना भवनामध्ये आले। 20 वर्षापूर्वी तुम्ही राज ठाकरे यांना बाजूला केलं होतं, आता 20 वर्षानंतर तुम्हाला ती संधी आली आहे। राज ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पद द्या आणि भाऊबंदकी कायमची मिटवा। संजय राऊत, तुमच्यात हिम्मत असेल तर ही संधी आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना देखील सांगा आणि राज ठाकरे यांच्याकडे पक्षप्रमुख पद देऊन टाका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।